12वी कॉमर्स ए या वर्गाची विद्यार्थिनी आहे. यापुढे आपण माझ्या सहाय्यक मैत्रिणी यांची माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी तन्मय विठ्ठल खरात, वर्ग 12वी कॉमर्स ए, कणकवली कॉलेज, कणकवली. नमस्कार, मी ईश्वर सुहास मुळे, वर्ग 12वी कॉमर्स ए, कणकवली कॉलेज, कणकवली. आमच्या योजनेचा मुख्य विषय हा स्वदेशी आहे. आमच्या संकल्पनेचं नाव आहे जादूची. या संदर्भातील माहिती माझी सहाय्यक मैत्रीण तन्मय खरात ती सांगणार आहे. सुरुवातीला आपण छोटासा जादूच्या रांगोळीचा व्हिडिओ पाहू. आमच्या संकल्पनेचे उद्दिष्ट हे सुशोभीकरणासाठी पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण संकल्पना वृद्धिंगत करणे. आता मी तुम्हाला जादूच्या रांगोळीचे आम्ही हाताने काढलेले रेखाचित्र दाखवतो. नमस्कार, मी तन्मय विठ्ठल खरात, वर्ग 12वी कॉमर्स ए, कणकवली कॉलेज, कणकवली या प्रशालेची विद्यार्थी. मला रेडीमेड रांगोळी कशी सुचली म्हणजे असेच रांगोळी संदर्भातील व्हिडिओ बघताना मला अशी कल्पना वाटली की रेडीमेड रांगोळी आयडिया अस्तित्वात येईल का, जी आपण दररोज यूज करू शकतो, त्याचा पुनर्वापर करू शकतो, ज्यामुळे आपल्या वेळेची बचत होईल. असा हा विचार केला की मला वाटलं खरंच ही किती भारी कल्पना आहे, ज्यामुळे मोबाईलवर आपण टाइमपास करण्यापेक्षा आपल्या बुद्धीची चालना करून जर एक छंद म्हणून जोपासलं तर किती भारी कल्पना आहे, त्याचा किती चांगला उपयोग होऊ शकतो. म्हणून असा विचार करून मी ही रांगोळी काढण्यास सुरुवात केली. अशा कलागुणांना वाव देण्यासाठी आमच्या कॉलेजमध्ये विकसित भारत बिल्डथॉन या उपक्रमाबद्दल आम्हाला मॅडमांनी माहिती दिली आणि तेव्हा आम्ही आमची कल्पना मॅडमांजवळ सादर केली आणि मॅडमांनी आम्हाला हे सर्व सादरीकरण करण्यासाठी प्रोत्साहन केले. ही रांगोळी कशी तयार केली या संदर्भातील छोटासा व्हिडिओ आमच्या या व्हिडिओच्या शेवटी सादर करण्यात आला आहे. ज्या प्रकारे आम्ही रंगीत रांगोळीपासून ही रेडीमेड रांगोळी बनवली, त्याच प्रकारे आम्ही उलनची रांगोळी देखील बनवली आहे. आमच्या जादूच्या रांगोळीचे महत्त्व व वापर माझी सहाय्यक मैत्रीण चंद्रा तुम्हाला दाखवेल. सण उत्सवात घर सजवण्यासाठी, कला आणि कल्पकता दाखवण्यासाठी, भारतीय परंपरा जपण्यासाठी, तसेच विशेष प्रसंगी सुंदर डेकोरेशनसाठी, जलद आणि सोपी सजावट करण्यासाठी, धूळ माती न करता स्वच्छ रांगोळी लावण्यासाठी, पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी व पर्यावरणास हितकारक असतात. वेळेची पण बचत होते. ही जादूची रांगोळी आता कशी तयार केली याचा छोटासा व्हिडिओ आता तुम्ही पहा. संधी दिल्याबद्दल भारत सरकारचे आणि कणकवली कॉलेज कणकवलीचे खूप खूप आभार. तसेच तुम्ही सर्वांनी आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.